कडून आपण आता रिव्ह्यू घेऊयात त्यांच्या इयरबड्सचा. तर तुम्हाला तुमचे इयरबड्स कसे वाटले? आवडले का? माझी हेअर चांगली असल्यामुळे इयरबड्स एक नंबर आहे. बघा, आहोंना आवडलेत. फक्त ब्लॅक कलर हवा होता. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. आज सुंदर अशी सकाळ झाली आहे आजची, आणि सुंदर सकाळची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे. तर माझा आत्ताच स्वयंपाक आवरलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते मी आज काय भाजी बनवली आहे ते. इथे बघूयात, इथे मी छान अशी काळ्या वाटाण्याची आमटी बनवलेली आहे आणि खूप सुंदरही झालेली आहे आणि टेस्टला सुद्धा खूप छान लागते बरं का मंडळी. काळा वाटाणा आहे हा, आणि त्याची ही मस्त अशी आमटी बनवलेली आहे. अशी सरसरीत बनवली आहे, जास्त पण म्हणजे पाणी नाही आणि जास्त पण घट्ट नाही, अशा पद्धतीत. आणि इकडे चपाती पण झालेल्या आहेत, भात झालेला आहे, आणि हा सगळा ओट्यावर पडलेला त्याचा पसारा. आता हा पसारा सगळा मी आवरून घेते, भांडी वगैरे सगळं आवरून घेते, झाडू वगैरे सगळं मारून घेते आणि मग पुढच्या कामाला लागते. कडून आपण आता रिव्ह्यू घेऊयात त्यांच्या इयरबड्सचा. तर तुम्हाला तुमचे इयरबड्स कसे वाटले? आवडले का? माझी हेअर चांगली असल्यामुळे इयरबड्स एक नंबर आहे. बघा, आहोंना आवडलेत. फक्त ब्लॅक कलर हवा होता, त्याच्या जागी नेव्ही ब्लू कलर आलेला नाही. आपण चॉईसच केलं ना, डायरेक्ट मागवल्यामुळे ब्लूच आला. सिलेक्ट केला असता मग ब्लॅक तर ब्लॅक आला. ते थोडंसं झालं. म्हणजे तर तुम्ही आता ऐकलंच आहे, आहोंना त्यांचे इयरबड्स आवडलेले आहेत आणि त्यांनी यूज पण करायला सुरुवात केलेली आहे. तर चला, आता जेवणाची वेळ झालेली आहे, आता जेवण करून घेतो. या मंडळी जेवण करायला. मंडळी मस्त जेवण झालेलं आहे आणि आता म्हटलं थोडंसं आराम करावा. तर आराम कुठला, हे बघा, हे काही पिछा सोडत नाही, मस्ती चालूच असते. बघा 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 कशी मस्ती चालू आहे बघा. आणि कायम जिथे जाईल ना तिथे बाजूलाच असतं, लगेच येणार, जिथे आपण बसू ना तिथे येणार आणि बाजूला येऊन बसणार, बाकी काही नाही. आणि मस्ती घालायला खूप लागते. मारू, नख लावतंय, दात लावतंय. तर त्याची तर मस्ती चालूच असते. आणि जेवण झालेलं आहे. आता आज म्हणजे वाईला जायचं म्हणते, आता बघूयात. एकतर गाडी चालू होईना झालं, त्याच्यामुळे वाईला जाता येईना झालं. आणि त्यात ताई पण मुंबईला गेला, त्याच्यामुळे म्हणजे त्यांच्या पण घराला लॉक असल्यामुळे त्यांची पण गाडी नाही आहे, नाहीतर मग त्यांची गाडी घेऊन गेली असते. तर बघूयात कसं होतं ते. जर आहो म्हटले तर मग आहोंसोबतच जाऊन येईन, नाहीतर मग राहिलं म्हणजे आता 2च दिवस राहिलेले आहेत आणि आपल्याला ऑर्डर कंप्लीट करून द्यायच्या आहेत, त्याच्यामुळे थोडंसं माझी गडबड. पण किती दिवस झालं म्हणते, पण काय जायला चान्सच मिळेना, कारण गाडी बंद पडले. त्याच्यामुळे दुरुस्तीला दिली आणि त्यांनी दुरुस्त करून दिली. काय दुरुस्त केली माहिती नाही, त्यांनी आणून दिली आणि चालू झाली. बंटी घेऊन गेला आणि तो लगेच घेऊन आला. आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता आपण जाऊ, आणि मी पुन्हा चालू करते तर चालूच होईना गाडी. स्नोवी लागतोय दात बघू. हे बघा, अशी मस्ती करायला पाहिजे, नुसती मारा स्नोवीला, मारा. कुठे लब्बाड. तर गाडी काही चालूच होईना, त्याच्यामुळे बहुतेक आज पण माझं वाईला जायचं राहतंय. आणि बघू, जर आहो गेले तर नक्कीच त्यांच्याबरोबर जाईन, आणि जाणं गरजेचंच आहे. जर आज नाही झालं तर उद्या तर कसल्याही परिस्थितीत गेलंच पाहिजे, कारण साहित्य आणलं पाहिजे आणि जे ऑर्डर आहे त्या कंप्लीट करून दिल्या पाहिजे. इथले इथे आहे, त्याच्यामुळे काय नाही की आपण चला पटकन जाऊन देऊ शकतो. गावातले आहेत, माहेरच्या आहेत किंवा पाहुण्यांच्या वगैरे असं आहेत, तर ते काय आपण म्हणजे देऊ शकतो. जर एकदम बाहेरचे असतील, कुरिअर जर करायचे असतील तर मग अवघड होतं, त्याच्यामुळे मग ते लगेच करावंच लागतं. हे कसं इथलं इथे द्यायचं, त्याच्यामुळे एवढं काही नाही आहे, ते मी म्हणजे 2 दिवसात म्हटलं तरी पूर्ण करून देऊ शकते. तर बघूयात आता कसं होतं आहे ते. आहोंना विचारते, जर आहो जाणार असतील तर आहोंसोबत जाऊन येते, नाहीतर मग बहुतेक माझं आज पण राहून जातं आहे. आज पण काही जाणं होत नाही. तुम्हाला मी स्नोवाची मस्ती दाखवते, किती मस्ती करते बघा. मला खूप नखं आणि दात लागत आहेत त्याचे. एकच मिनिट आहे, आता मी काहीच नाही करत आहे, ते बघा आहे, मी शांत बसले आणि त्याची मस्ती बघा. झालं तुझं? मी काय केलं तुला? केलंय का? हाय हे बघा, मस्ती बघा. लागलं ना माझं दात. मारू, गाव डब्बू.
गाव डब्बू दात बघा त्याचे किती टोकदार आहेत. बघा 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 बघा. नुसती मस्ती घालायला पाहिजे. अतिशय आगाव आहे, अतिशय. मारू. शेपटी बघा, शेपटी बघा. ओहो ओहो ओहो. आहा, मूड लालाय खेळायच्या, मूड लालाय खेळायच्या, मूड लालाय. आऊ, चावलं 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 चावलं. कसलं जोरात चावलं बघा. मला दात लागला ना. गंधड्या, कालच आंघोळ घातली सकाळी परवा, आणि बघा अवस्था काय झाली ते. हां, नुसतं मातीत जाऊन मारे ना मी तुला नव्या. लागतो ना मला दात तुझा. बघा चाल बघा, चाल बघा, चाल बघा. ई बघा, वायरसोबत खेळते. करंट बसेल तिथं. चल इकडं. हाय, किती मस्ती आहे बघा 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 बघा. हे बघा हे बघा हे बघा हे बघा. मी वर ठेवली वायर तर ओढून ओढून घेत आहे, आणि करंट बसल्यावर मग हे बघा लपून बसला. चोर 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 चोर. मारा 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 या चोराला. मारा मारा मारा. मारू. मारा मारा. हाय, काय नाही, फक्त मस्ती घालायची, नुसती मस्ती घालायची. सोड. आगाव डब्बू, आगाव डब्बू. याची मस्ती ही चालूच राहणार आहे, आणि नंतर मग शांत झोपणार. तिथे कोपऱ्यातच पडणार माझ्या बाजूला, आणि मग पडणार म्हणजे अगदी सुस्त असतो बोका. काही भान नसतं कुठल्या गोष्टीचं. असं एकदम मस्त आपण म्हणतो ना की आळस पूर्ण हे करून झोपायचं, त्या पद्धतीने. आणि खूप जोरात दात लागला आहे मला त्याचं अंगठ्यावर. घासलं आहे म्हणजे आहे. कशावरही खेळायला घायला येतं. आता माझ्या ह्याच्या इयरबड्सच्या बॉक्सबरोबर खेळायला घायला आलं. काही चालतं. ऐ, लयच खेळायला मारीन. लागत आहेत ना नका मला. तर चालेल, बघूयात काय होतं तसं. मग आता थोडा वेळ आराम करते, आणि भेटूयात नंतर संध्याकाळच्या चहा. तर मंडळी, तुम्ही म्हणाल दुपारपर्यंत चांगली होते, आणि अचानक काय झालं. अचानक एकदम कणकणी आणि घसा वगैरे जाम झाला, आणि एकदम अंग सगळं भरून आलेलं आहे, आणि असं पाणी येतं डोळ्यातून, आणि भासतं नुसतं अंग. मग आता जेवणासाठी उठलेली, आणि जेवण करून आता आलेली आहे, आणि म्हटलं तर आराम करावं. पण म्हटलं व्हिडिओ तर पूर्ण केला पाहिजे, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा. तर खूपच जाम झालं. अचानक माहिती नाही काय झालं आहे ते. अचानक एकाएकीच पूर्ण असं अंग भरून आल्यासारखं झालं आहे. ताप आला आहे खूप, आणि असं एकदम तुम्हाला ते जाणवतच असेल, कारण मला बोलायची पण ताकद नाही आहे. तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.